नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषीप्रधान शेतकरी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं प्रथम स्वागत करतो। आता दक्षिण आणि पश्चिम भारतात मोंथा चक्रीवादळाचा धुमाकूळ, महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा। दक्षिण सोबतच पश्चिम भारत आणि त्याच्या आसपासच्या भागात पुन्हा एकदा निसर्गाचा कहर पाहायला मिळत आहे। पश्चिम मध्य बंगालच्या खाडीत मोंथा नावाचं चक्रीवादळ जोरदार वेगाने तयार झालं असून या चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण दक्षिण भारतासह महाराष्ट्रावरही दिसत आहे। हवामान खात्याच्या माहितीनुसार हे वादळ काकीनाडा, मछलीपट्टणम आणि कलिंगपट्टणमच्या किनाऱ्यावरून आज रात्री उशिरा पुढे जाणार आहे आणि यासोबतच वाऱ्याचा वेग हा 120 किमी प्रति तासपर्यंत देखील जाण्याची देखील शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे। सध्या या चक्रीवादळाचा वेग सुमारे 100 किमी प्रति तास आहे, मात्र हवामान तज्ज्ञांनी तो वाढून 120 किमी प्रति तासापर्यंत पोहोचू शकतो असा अंदाज वर्तविला आहे। यामुळे समुद्रात प्रचंड उंच लाटा उसळण्याची देखील शक्यता असून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा हा सल्ला देण्यात आला आहे। अरबी समुद्रात तयार झालेलं डीप डिप्रेशन दरम्यान पूर्व मध्य अरबी समुद्रात आणखी एक डीप डिप्रेशन तयार झालं। हे डिप्रेशन मुंबईपासून सुमारे 620 किलोमीटर अंतरावर खोल समुद्रात असल्याचं हवामान खात्याने सांगितण्यात आलं। या प्रणालीमुळे अरबी समुद्राकडून येणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता ही देखील निर्माण झाली आहे। गेल्या 24 तासापासूनच कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाची नोंद झाली। आज आणि उद्याही मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हा वर्तवण्यात आला आहे, तर उर्वरित महाराष्ट्रात हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। हवामान खात्याने 29 ऑक्टोबर रोजी विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट हा जारी केला आहे। काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता असून नागरिकांना सतर्क राहण्याचं हे आवाहन करण्यात आलं आहे। दरम्यान गुजरात आणि शेजारील राज्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला, कारण मोंथा चक्रीवादळाचा मुख्य परिणाम क्षेत्र या भागांवर असणार आहे। कोकणात मुसळधार पाऊस, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होणार असल्याने वीजपुरवठा आणि वाहतुकीत अडथळे येण्याची शक्यता आहे। वारे आणि समुद्र परिस्थितीतील बदलांमुळे नोव्हेंबरपर्यंत पावसाचा मुक्काम वाढण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रात पुन्हा एकदा थंडी आणि उशिरा पावसाचा कालावधी जास्त राहू शकतो। हे बदल अरबी समुद्रातील डिप्रेशन आणि बंगालच्या खाडीतल्या मोंथा वादळाच्या संयोगामुळे होत असल्याचं सांगण्यात आलं। विदर्भात अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे। कोकणमध्ये मुसळधार पाऊस आणि मेघगर्जनेचा येलो अलर्ट हा देण्यात आला। गुजरातमध्ये अतिमुसळधार पाऊस सोबतच जोरदार वारे यामुळे येथे रेड अलर्ट हा देण्यात आला। मध्य महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस येथे ऑरेंज अलर्ट हा देण्यात आला। मोंथा चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातील डिप्रेशनमुळे दक्षिण पश्चिम भारतात पुन्हा एकदा पावसाच्या तडाख्यात आहे। कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील काही दिवस पावसाचं आगमन राहणार आहे, मात्र या पावसासोबत वादळाचा धोका असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवश्यक आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।